नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत, ते पण एकदम झणझणीत. तर त्याच्यासाठी मी इथं घेतले आहेत 2 वांगी. ही दोन्ही पण वांगी आपण धुवून घेतली आहेत. तर ह्या वांग्यांना सगळीकडनं तेल लावून आपण गॅसवरती भाजायला ठेवणार आहोत. तेल लावल्यामुळे लगेच वांगी भाजली जातात. सगळीकडून असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर ना ही वांगी आपल्याला गॅसवरती भाजायला ठेवायची आहेत. इथं मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि इथं मी अशी वांगी भाजायला ठेवली आहेत. दोन्ही वांगी मस्त सगळीकडनं भाजून घ्यायची, अगदी अशी काळी कुळकुळीत होईपर्यंत. एक बाजू भाजून झाल्यावर दुसरी बाजू पण भाजून घ्यायची. सगळीकडनं असं काळं पूर्ण होईपर्यंत भाजून घ्यायचं. दोन्ही पण भाजत आली आहेत, तुम्ही बघू शकता दोन्ही पण भाजत आली आहेत. असं आलटीपलटी करून सगळीकडनं भाजून घ्यायची. देठापर्यंत ना सगळी भाजून घ्यायची. हे अशा पद्धतीने बघा भाजून घेतली आहेत. तर आपण हे सोलून घेणार आहोत. हे बघा, हे असं सोलून घेतलं आहे. या वांग्याचा देठ आपण सुरीनं काढून घेणार आहोत आणि नंतर ना आपल्याला हे चेंगरून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं हे असं चेंगरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चेंगरून झाल्यावरती आपल्याला भाजीसाठी लागणारे साहित्य: चिरलेला कांदा, कोथिंबीर, टमॅटो, चवीनुसार लाल तिखट, मिरच्या, लसूण, जिरं, हळद, मीठ लागणार आहे. इथे आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत. मस्त कढई गरम झाल्यानंतर यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथे आपण 1 ते 1.5 चमचे तेल टाकून घेणार आहे. तेल गरम झाल्यावर यात आपण जिरं टाकून घेणार आहे. जिरं थोडं तडतडल्यावर त्यात आपण कांदा टाकून घेणार आहोत. कांदा लालसर भाजायचा आहे आपल्याला. मस्त सगळीकडनं कांदा भाजून घ्या. 3 ते 4 मिनटं छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे. या अशा पद्धतीने कांदा भाजून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. परत थोडंसं 2 मिनटं परतून नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये वाटलेली मिरची आणि लसूण टाकून घ्यायची आहे. कांदा लालसर असा झाला आहे आणि त्यात मी आता वाटलेली मिरची आणि लसूण टाकून घेणार आहे आणि ते पण परतून घेणार आहे. ते पण मस्त असं तेलात परतून घ्यायचं आपण. मस्त असं 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्या. सगळीकडनं परतून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये टमॅटो टाकायचा आहे. मी बारीक चिरून घेतला आहे टमॅटो पण छान 3 ते 4 मिनटं परतून घ्या. छान असं टमॅटो परतून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. नंतर ना यात आपल्याला चिमूटभर हळद टाकून घ्यायची आणि परतून घ्यायचं आहे आपल्याला. ते परतून झाल्यावरती त्यात आपल्याला चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. छान लाल तिखट आणि मीठ परतून घ्या. नंतर भाजून आणि चेंगरून घेतलेली वांगी कढईत टाकून घेऊ आणि ते पण छान 2 ते 3 मिनटं छान असं परतून घेऊ. ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी 1 नंबर लागती आणि तोंडी लावायला फक्त कांदा. मस्त अशी सगळीकडनं परतून घ्यायची. तेलात थोडीशी ही भाजी भाजली की वरतून अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. परत 1-2 मिनटं परतून घ्यायचं. मस्तपैकी इथं आपली भाजी तयार झाली आहे बघा. 1 नंबर लागते ही भाजी, एकदम अशी झणझणीत. तुम्ही पण नक्कीच करून बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.